नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, एक 3 पानी PDF आहे। आपण एक 5 मिनिटं समजून घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे, सॅलरी किती भेटणार आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्यानंतर ते कोण अर्ज करू शकता, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो। कोणते योजनाच असतील तर ते बघत असतो, त्यानंतर पार्ट टाइम जॉब असू द्या, फुल टाइम जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, अशा दररोज वेगवेगळे जॉब अपडेट आपण इथे बघत असतो। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊयात। सो इथे जिल्हा रायगड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। गव्हर्नमेंट जॉब आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्हा अंतर्गत इथे भरती आहे। आपण संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, यांच्या ऑफिशियल पेजवरून बघत आहोत। त्यानंतर आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 3 पानी PDF आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की पदनाम कोणते कोणते आहेत, सॅलरी म्हणजे किती भेटणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, त्यानंतर जॉबची जी लोकेशन आहे ती कोणती असणार आहे, सर्व माहिती ते सांगितलेलं आहे। सो इथे फर्स्ट जे आहे पदनाम आहे मेडिकल कोऑर्डिनेटर, शैक्षणिक अर्हता BMS किंवा BUMS BHMS लागणार आहे। म्हणजे तुमचं शिक्षण BMS झालेलं असू द्या, BUMS असू द्या, BHM असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। इथे नियुक्ती ठिकाण सांगितलेलं आहे, अलिबाग आहे। त्यानंतर इथे जी सॅलरी भेटणार आहे कमीत कमी 28,000 पासून भेटणार आहे सॅलरी तुम्हाला। इथे सांगितलेलं आहे बघा, एकूण पदे 4 आहेत। त्याच्यानंतर अनुभव इथे सांगितलेला आहे की काम योजनेमध्ये काम केले असल्यास प्राधान्य असणार आहे। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे योजना आहे त्यामध्ये काम केले असल्यास प्राधान्य आहे। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनसाठी आहे, तुम्ही जर 12वी पास असाल विथ सायन्स अँड डिप्लोमा ऑफ सर्टिफिकेट कोर्स इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, यामध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असू द्या तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता। ही सुद्धा जिल्हा रुग्णालय अलिबाग 2, त्यानंतर उजिरूक पनवेल आणि त्यानंतर इथे 17,000 सॅलरी भेटणार आहे सांगितलेलं आहे। इथे शिक्षण तुम्हाला बघू शकता की तुम्ही 12वी पास झालेला आहे, सायन्स झालेलं आहे तुमचं, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकते। इथे एकूण 8 जागा आहेत सांगितलेलं आहे। आता अटी व शर्ती सुद्धा सांगितलेलं आहे। हे जे पद आहे ते 11 महिन्यांसाठी आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहे। त्याच्यानंतर इथे जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जॉब असणार आहे, हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे। तुम्हाला प्रत्येक महिना ही सॅलरी भेटून जाणार आहे आणि अनुभवी उच्च शैक्षणिक अर्हताधारकास प्राधान्य दिलं जाईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे जे ॲप्लिकेशन आहे पाठवून द्यायचं आहे, स्पीड पोस्टने पाठवून द्यायचं आहे। इथे जे एज क्रायटेरिया आहे 18 वर्ष पूर्ण असल्यास उमेदवार पाहिजे आहे आणि 38 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे। वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील, हे सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे 18 ते 43 वर्ष, खुला प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातील उमेदवार असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। 16 जुलैपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट 22 जुलै 2024 असणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 या वेळामध्ये तुम्ही इथे भरू शकता, म्हणजे फॉर्म पाठवू शकता। त्याने तिथे ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्यक्ष अथवा पोस्टने सादर करावेत, हे सुद्धा सांगितलेलं आहे। 22 जुलै 2024 संध्याकाळी 5:30 नंतर हे अर्ज जो प्राप्त होईल त्याचा विचार केला जाणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे लास्ट डेट 22 जुलै 2024 असणार आहे, हे लक्षात घ्या। ऑफलाईन स्पीड पोस्टने किंवा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा इथे ॲप्लिकेशन देऊ शकता। फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात। 17,000 पासून सॅलरी आहे, 28,000 पर्यंत भेटणार आहे। खूप चांगली संधी आहे। ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जॉब असणार आहे आणि हे मेरिट लिस्टवरती असणार आहे। ॲप्लिकेशन 22 जुलै 2024 पर्यंत तुम्ही भरू शकता। नोकरीचे ठिकाण अलिबाग रायगड असणार आहे। त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता बाबतीत सर्व प्रमाणपत्र तुम्हाला गुणपत्रिका पाहिजे सांगितलेलं आहे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, हे पूर्ण जे सर्टिफिकेट्स असणार आहे, कागदपत्र डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे तुम्हाला सोबत लागणार आहे। पासपोर्ट आकारचे 2 फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, उमेदवाराचं नावाचं जर तुमचं बदल असला ते शासनाचे राजपत्र, हे सुद्धा लागणार आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। जर काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।